Hello, friends. How are you? Hope you all are very fine. Today we will learn a new chapter from Standard 6 English 2.3 An Invisible Bench. This one is a skit. SKIT. And what is the purpose of learning this skit? To improve your spoken English. It is the our aim. Okay. आता स्किट म्हणजे काय? तर स्किट म्हणजे काही 4-2 कॅरेक्टर्सनी एकत्र येऊन केलेला संवाद. तर असा संवाद आपल्याला या ठिकाणी आज शिकायचा आहे. टुडे व्हेन आय एम गोइंग टू रीड फर्स्ट ऑल द स्किट. ऑल्सो व्हेन आय एम रीडिंग दॅट स्किट आय विल ट्राय टू explain all the lines in Marathi also. It will help you to understand. Okay. So now I am starting. Also I will clear some difficult words and new words from the passage. Okay. First of all, from this, Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Bina walks up to Aman. या ठिकाणी काय झालं? अमन त्या ठिकाणी पहिल्यांदा स्टेजवर आला पहा. आणि आल्यानंतर पुढे ही स्क्वॅट्स डाऊन. आता स्क्वॅट्स डाऊन इथे नवीन एक शब्द आलेला आहे पहा. स्क्वॅट्स डाऊन. स्क्वॅट्स डाऊन म्हणजे असा जणू काय एखाद्या बेंचवर बसलाय अशा ऍक्टिंग करून तो बसलाय. याला म्हणायचं स्क्वॅट्स डाऊन. ही ऍक्शन दिसते ना, याला म्हणायचं स्क्वॅट. तर अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी बसला. जणू काय तो बसला. आता इथे जणू काय म्हणजे ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच. आणि नंतर काय झालं? इनव्हिजिबल हा एक न्यू वर्ड इथे पाहतोय आपण. INVISIBLE. जो व्हिजिबल नाही तो इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य. तिथे बेंच दिसतोय का? नाही, परंतु तो आहे असं समजून तो त्या बेंचवर बसला. बीना वॉक्स अप टू अमन. ही बीना दिसली का? ही बीना. तर ही बीना काय त्या अमनकडे आलेली आहे. बीना वॉक्स अप टू अमन. पुढे काय झालं पाहूया आपण. आता त्यांचा संवाद या ठिकाणी दिलाय पहा. बीना सेड. बीना म्हणाली, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? अमन म्हणाला. अमन सेड, आय एम सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. बीना सेड, कॅन आय जॉईन यू? अमन, शुअर. बीना म्हणाली, मी तुला जॉईन होऊ का? म्हणजे मला पण त्या बेंचवर बसायचंय, तर बसू का? तर अमन तिला म्हणाला, हो बस नक्कीच. पुढे पहा. आता या ठिकाणी तुम्हाला एक कंसामध्ये काहीतरी दिलंय पहा वाचायला. तर ते कंसामध्ये काय दिलेले असतात? तर ऍक्शन दिलेले असतात. कोणतंही जर नाटक घेतलं, स्किट घेतलं, तर तिथे जे कॅरेक्टर्स असतात त्यांनी काय कृती करायची याचा उल्लेख त्या कंसामध्ये केलेला असतो. ध्यानात ठेवा नेहमी. ठीक आहे. अमन गेट्स अप. अमन उभा राहतो. मूव्स टू वन साइड. एका बाजूला सरकतो. पुढे बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच व्हेन चंदा वॉक्स अप टू देम. दोघेही त्या ठिकाणी सरून बसतात आणि त्या ठिकाणी चंदा येतो पहा. चंदा काय म्हणतो पहा. चंदा या ठिकाणी दिसेल पहा चित्रामध्ये तुम्हाला. आता इथे बीना आणि अमन हे दोघे जण बसलेत आणि मग तो त्या ठिकाणी चंदा आला. ठीक आहे. आता तो आल्यानंतर काय संवाद झाला त्यांचा पहा. चंदा म्हणाला, चंदा सेड, व्हॉट आर यू डुईंग? इथे काय करत आहात तुम्ही? अमन आणि बीना हे दोघे जण मग त्याला म्हणतात, वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. चंदा म्हणतो, कॅन आय जॉईन यू? मी तुम्हाला जॉईन होऊ का? अमन आणि बीना म्हणतात, शुअर, नक्कीच. ठीक आहे. आता हे जे फ्रेजेस मी वाचले, तर हे वाचलेले फ्रेजेस तुम्हाला म्हणायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या जे दैनंदिन तुमचं बोलणं चालणं असतं त्यामध्ये ते वापरायचे आहेत इंग्लिश भाषेतून. पुढे पहा कंसामध्ये काय दिलंय. अमन अँड बीना गेट अप. ते दोघे जण उभे राहतात. मूव टू वन साइड. एका बाजूला सरकतात. ऑल थ्री सीट डाऊन अगेन व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. आता या ठिकाणी पहा, हे चित्र तुम्हाला सगळे माहिती सांगते की इथे हा चंदा आहे, बीना आहे आणि अमन आहे. हे तिघे जण या ठिकाणी बसलेत आणि तेवढ्यात तिकडून कोण आलं? दिनेश आणि एकता हे दोघे जण त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचा नंतरचा संवाद काय झाला पहा. दिनेश अँड एकता सेड, व्हॉट आर यू गाईज डुईंग? या ठिकाणी गाईज हा शब्द एक नवीन आलाय पहा. तर जेव्हा मुलं
मुलांच्यासाठी जेव्हा संबोधन वापरलं जातं त्यावेळेस बऱ्याचदा गाईज असा शब्द वापरलो. मुलं मुली म्हणजे चिल्ड्रन. ठीक आहे. व्हॉट आर यू गाईज डुईंग? मुलांनो काय करत आहात? त्यानंतर ते तिघे जण म्हणाले बसलेले, वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. आणि मग दिनेश आणि एकता म्हणतात, कॅन वी जॉईन यू? आता ते दोघे आलेत की नाही. पहिल्यांदा तो काय म्हणाला वाक्य, कॅन आय जॉईन यू. हा फरक लक्षात घ्या. तो एकटा होता चंदा, म्हणून त्याने आय हे सर्वनाम वापरलं. परंतु या ठिकाणी मात्र हे दोघे आहेत, दिनेश आणि एकता, म्हणून कॅन वी जॉईन यू, आम्ही तुम्हाला जॉईन होऊ का, असं त्यांनी विचारलं. अमन, बिना अँड चंदा सेड, शुअर, नक्कीच, तुम्ही का नाही जॉईन व्हायचं, आम्हाला व्हा जॉईन. मग पुढे पहा कंसात काय दिले, दे गेट अप, मूव्ह अ लिटिल टू वन साइड, थोडेसे बाजूला सरकले, आणि ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. आणि नंतर मग हे 5ही मुले या ठिकाणी एका लाईन मध्ये बेंचवर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. सो वी आर मुव्हिंग फर्दर ऑन नेक्स्ट पेज हियर. आता तिथे फारुकचं आगमन झालंय पहा. फारुक वॉक्स ऑन स्टेज. फारुक स्टेजवर आला. ठीक आहे. आता स्टेज तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आपण जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम करतो तो जो मंच असतो त्याला काय म्हणायचं, स्टेज. ठीक आहे. आता फारुक म्हणाला, व्हॉट आर यू गाईज डुईंग? मुलांनो इथे काय करत आहात तुम्ही? हा इथे फारुक दिसला का तुम्हाला? आणि ही 5 मंडळी आपल्या आधीची बसलेली. आता ऑल अदर्स, सर्वजण काय म्हणाले त्याला, जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. आम्ही आपले बसलो इथे या अदृश्य बेंचवर. फारुक म्हणाला, नो यू आरंट. पॉइंट्स, तो तिकडे एक बोट करून दाखवतो त्यांना. आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर. इथून मी ही बेंच हलवलेली आहे, तिकडे दुसरीकडे ठेवली. ऑल अदर्स, मग बाकीचे सगळे काय म्हणतात त्याला, ओ नो, दे ऑल फॉल डाऊन. आणि मग ते बेंच नसल्यामुळं त्यांनी असं समजलं की आता आपण पडलं पाहिजे, आणि मग ऑल फॉल डाऊन. ओके, हे सगळेजण पडले. आणि मग फारुक हसतोय पहा. फारुक म्हणतो, हा हा. अमन म्हणतो त्याला, लेट्स डू दॅट अगेन. चला आपण परत करायचं का ते, लेट्स डू दॅट अगेन. मित्रांनो, या स्किटमध्ये खूप छोटे छोटे आणि अतिशय चांगले वाक्य आहेत की ती वाक्य तुम्हाला रोजच्या तुमच्या बोलण्यामध्ये वापरता नक्कीच येतील, परंतु तुम्ही ते थोडंसं वापरण्याचा सराव करायचा आहे. पहा इथे कंसात काय माहिती दिली पहा, द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. मग ते जणू काय बाजूला गेले आणि पुन्हा त्या ठिकाणी बेंचवर बसल्यासारखं त्यांनी ऍक्टिंग केली. आता इथे पहा फारुक काय म्हणतो पहा. फारुक म्हणाला, व्हॉट आर यू गाईज डुईंग? अरे इथे काय करत आहात? All others said, just sitting here on this invisible bench. फारुक म्हणाला, नो यू आरंट. नाही, तुम्ही नाही तिथे बसत नाहीत. आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. मी कालच तो बेंच तिकडे नेऊन ठेवलाय पहा. बट, अमन त्याच्यावर म्हणतो बट आता हा संवाद वाढतोय पहा. हे इथपर्यंत वाक्य झालं होतं, परंतु अमनने आता वाक्य वाढवलं. अमन म्हणाला, बट आय मूव्ड इट बॅक. परंतु मी ती परत आणली बेंच हिअर धिस मॉर्निंग. या सकाळी, मी आजच्या सकाळी ती बेंच पुन्हा इकडे आणली. फारुक त्यावर म्हणाला, 1 मिनिट. फारुक म्हणाला, देन इट्स ऑल राईट. हा मग ठीक आहे, कॅन आय जॉईन यू? मी पण तुम्हाला जॉईन होऊ का? अमन म्हणाला, शुअर, नक्कीच, का नाही. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. इथे पहा सर्वजण एकत्र मग ते बसले. आता पुढे काय झालं? फारुक काय म्हणाला, फारुकची आयडिया, आय हॅव अन आयडिया. माझ्याकडे कल्पना आहे म्हणाला. लेट स्टार्ट अगेन. आपण पुन्हा सुरू करूयात. गेट्स अप, वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. तो त्या ठिकाणी उभा राहतो, वॉक्स अवे थोडासा लांब पळत जातो, आणि पुन्हा रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन, आणि पुन्हा त्या मुलांच्याकडे येतो. ही 5 मुलं बसलेलीच आहेत. फारुक तिथे येऊन काय म्हणतो पहा. फारुक म्हणतो, व्हॉट आर यू गाईज डुईंग? मुलांनो काय करता? ऑल अदर्स सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. या बेंचवर बसलो आहोत आम्ही, इनव्हिजिबल बेंचवर. ओके, नेक्स्ट पेज. फारुक म्हणाला, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. मी आत्ताच त्या बेंचला रंग द्यायचं काम माझं संपलेलं आहे. मी आत्ताच रंग देऊन झालाय त्या बेंचला. ठीक आहे. ऑल अदर्स काय म्हणतात? तो त्यांनी उद्गार काढलाय. या ठिकाणी यू कॅन सी एक्सक्लेमेशन मार्क. ओके, उद्गारार्थी वाक्य. तर तसं त्यांनी असा उद्गार काढला. पुढे काय झालं? स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साइड्स. आणि सगळे नंद पहा इथे तुम्ही ऍक्शन दाखवलेत. ते सर्वजण उठले आणि आपल्या पाठीला
पॅन्टला लागलेला काल्पनिक रंग आहे, तो खरंच रंग लागलाय का नाही, परंतु तो काल्पनिक रंग ते काय करत आहेत, हाताने दूर करत आहेत. दे आर क्लिनिंग. वाईप इथे शब्द आलाय पहा. वाईप म्हणजे स्वच्छ करणे. वाईप द इमॅजिनरी पेंट. वाईप वरून वाईपर शब्द होतो तयार, नाऊन आहे की नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी अमन, लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो चला आता परत एकदा आपण तो खेळ खेळूयात. ऑल अदर्स म्हणतात ओके. पहा इथे अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता sit down on the imaginary bench. Farooq gets up, walks away and comes back again. आता हे सर्वजण त्या ठिकाणी काय झाले, बसलेले आहेत ऑन त्या इमॅजिनरी बेंचवर. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक, ठीक आहे, इनव्हिजिबल. आणि फारुक गेट्स अप, फारुक उभा राहतो आणि पुन्हा जातो लांब आणि परत मुलांच्याकडे येतो. आल्यानंतर फारुक काय म्हणतो पहा, या ठिकाणी संवाद आहे. फारुक सेड, व्हॉट आर यू गाईज डुईंग. काय चाललंय मुलांनो, काय करत आहात तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. आता ऑल अदर्स म्हणतात सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच. या इनव्हिजिबल बेंचवर आम्ही बसत आहोत. मित्रांनो, हे वाचत असताना छोटे छोटे हे जे शब्द आहेत त्यांचे उच्चार पण काळजीपूर्वक लक्षात घ्या. फारुक म्हणाला, फारुक, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. आत्ताच माझं त्या बेंचला रंग देऊन झालंय. अमन सेड, ओ दॅट्स ओके. त्याला काही नाही होत, ठीक आहे मग. वी ऑल हॅव आवर इनव्हिजिबल पेंट सूट्स ऑन. आमच्याकडे सुद्धा ते रंग कामाच्या वेळेस घालायचे जे सूट्स असतात ना, इथे सूट्स, तर ते सूट्स आहेत आम्ही घातलेले, त्यामुळे काही काळजी करू नका. ऑल स्टँड अप. सर्वजण उभे राहतात. अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. प्रत्येक जण उभा राहतो आणि ते काय करतात, अनझिप करतात. झिप म्हणजे चैन ओढणे आणि अनझिप म्हणजे चैन खाली म्हणजे थोडक्यात शर्ट ओपन करणे. अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स. ते इमॅजिनरी सूट्स ओपन करतात. अँड स्टेप आउट आणि बाजूला जातात. देन दे बिगिन टू फोल्ड द इनव्हिजिबल सूट्स. आणि मग त्या प्रत्येक जण आपापल्या सूटची काय करतात, घडी घालतात. दे आर फोल्डिंग. ओके, यू कॅन सी इन द पिक्चर. दे आर stepping out and they are unzipping the front of their imaginary suits and then they are folding that suits. Okay, now Farooq said, I have another idea. फारुक म्हणाला, माझ्याकडे आणखी एक कल्पना आहे. walks away and comes back. पळत जातो आणि पुन्हा येतो त्या मुलांच्याकडे. फारुक said, what are you guys doing. अरे काय करता तुम्ही सगळेजण. all others said, We are moving this invisible bench. आम्ही ही जी बेंच आहे ना, ही काय करत आहोत, मूव्ह करत आहोत. इथून तिथे मूव्हिंग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे. ठीक आहे. वी आर मूव्हिंग धिस इनव्हिजिबल बेंच. त्यावर फारुक काय म्हणाला पहा, आय हर्ड दे आर सर्विंग इनव्हिजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. तो म्हणाला, मी असं ऐकलंय की ते जे लोक आहेत ना, ते काय करत आहेत, अदृश्य म्हणजे जे दिसत नाहीत असे केक्स सर्व करत आहेत त्या हॉलमध्ये. त्याने मुद्दाम गंमत केली. त्यावर काय झालं पहा, ऑल थ्रो डाऊन द इनव्हिजिबल